तर मी मगाशीच बोललो ना त्याप्रमाणे सर आहेत ना आपल्याला आता हे डब्यांचं जे गणित आहे ना नंबरचं ते एक्सप्लेन करतील. कदाचित तुम्ही मुंबईचा डब्बेवाला चित्रपट पाहिला असेल, त्यामध्ये सुद्धा ते नंबरचं होतं गणित, ते एक्सप्लेन करतील सर. उदाहरणार्थ आता हा डबा आहे, तुम्ही बघताय की प्रत्येक डब्यावरती तुम्हाला कलर कॉम्बिनेशन हे वेगवेगळं दिसेल. प्रत्येक डब्यावरती कलर हा वेगवेगळा आहे. तर उदाहरणार्थ हा डबा दादरवरून आलेला आहे. हा दादर म्हणजे हा डी आहे. आय म्हणजे ज्या व्यक्तीने घरातून कलेक्ट केलेला आहे तो व्यक्ती आहे. हा जो 5 नंबर दिलेला आहे, हा 5 म्हणजे हा चर्चगेटमध्ये आल्यानंतर फोर्टला जाणार आहे. फोर्टला आल्यानंतर तुम्ही बघा सगळ्या डब्यांवरती तुम्हाला इकडे 9 नंबर दिसेल. 9 नंबर दिसेल सगळ्या डब्यांवरती तुम्हाला 9 नंबर इकडे 9 म्हणजे हा बघा, हा मालाडवरनं डबा आलेला आहे, हा बांद्र्यावरनं आलेला आहे, हा अंधेरीवरनं आलेला आहे, हा परेलवरनं आलेला आहे, प्रत्येक हा बोरवलीवरनं आलेला आहे. प्रत्येक स्टेशनचा तुम्हाला इकडे दिसेल, पण त्याच्या वरचा नंबर हा तुम्हाला 9च दिसेल. कारण की का तो व्यक्ती इथे ज्या ज्या स्टेशनवरून कलेक्ट करून आला ते आता इकडे 9 नंबर आहे, तिकडे तुम्हाला 10 नंबर आहे, तिकडे 11 आहे. म्हणजे त्या नंबरिंगनुसार सगळे नंबर डिस्ट्रीब्यूट केले जातात. आणि त्या या मुंबई डब्याचं जे खास वैशिष्ट्य आहे की तुम्ही सगळे म्हणतात की बाबा ज्याचा डबा त्याला कसा जातो, तर ते ह्या कोडिंग सिस्टममुळे. कोडिंग सिस्टम आणि जी चेंज सिस्टम आहे ती मुंबई डबेवाल्यांची अतिशय सुपर पॉवर म्हणून ओळखली जाते. बाकीचे हे नंबर काय आहेत? हे नंबर म्हणजे हा बिल्डिंगचा नाव आहे आणि हा फ्लोअरवरती 2 नंबर गाड्यामध्ये जातो. ओके. असं प्रत्येक हा समजा हे 9 हे बिल्डिंगचं नाव आहे आणि हा ग्राउंड फ्लोअरला जातो. आणि हे स्वस्तिकचं काय महत्व नाही ना? नाही, स्वस्तिक सेशनचं महत्व आहे. ते पाठीमागच्या सेशनचा नंबर आहे. 5 नंबर दादरचं, हे 15 नंबर हे स्वस्तिक म्हणजे काय बोलला तुम्ही? हे अंधेरी. हे 7 स्वस्तिक आहे ना, हे अंधेरी. हा 5 नंबर आहे दादर, हा 15 नंबर आहे मालाड, हा 2 नंबर आहे बांद्रा, हा M15 आहे, हा मालाड आहे. पुन्हा हा 8 नंबर आहे, हा बांद्रा आहे. ओके. महत्वाची गोष्ट म्हणजे काय, इकडे जे काही प्रमुख लोक असतात त्यांना हे सगळं लोकेशन एकदम क्लिअर माहिती असतं की कुठून कोणता डबा कुठून आलाय, पुढे जाणार आहे. हे सगळं ह्या कोडिंग सिस्टमवरती चालतं. आणि ही जी आमची चेंज सिस्टम आहे ती सगळ्यात मजबूत आहे. आमचे लोक जास्ती शिकलेले नाही, म्हणजे शिक्षण एवढं नाही, थोडं शिक्षण आहे पण थोडं एकदम माइंडमध्ये बसलं का कंपल्सरी ते त्याच्याकडून एवढंच की डबा जो घरून आणलाय तो जेवढ्यात लवकर पोहोचल हेच त्यांचं ध्येय असतं, बाकी त्यांना काय घेणं. म्हणजे मी चित्रपटात सुद्धा बघितलं होतं टोपी. टोपीचं काय महत्व आहे? हे सगळे मराठी बांधव होतो आम्ही आणि मराठी बांधवांची शान म्हणजे टोपी आहे. आणि टोपी ही परंपरेने म्हणजे 135 वर्ष जसं डबेवाल्यांना झालं तर 135 वर्षामध्ये डबेवाल्यांची जी ओळख म्हणून ओळखली जाते ती व्हाईट पोशाख आणि टोपी, गांधी टोपी, ही डबेवाल्यांची ओळख आहे. येस. धन्यवाद.